काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवरती आता कठोर कारवाई होणार आहे। 7ही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे। या 7ही आमदारांवरती नेमकी काय कारवाई केली जाते याची माहिती येत्या 2 दिवसांमध्ये पुढे येणार आहे। चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीमध्ये मतं फुटल्यानंतर या निवडणुकीत देखील काँग्रेसने सावध भूमिका घेतलेली होती। या निवडणुकीत जे आमदार फुटलेले आहेत त्यांचे पुरावे काँग्रेसकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या 2 दिवसांमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल या संदर्भामध्ये घोषणा करणार आहेत। पक्षाला शिस्त लावण्यासाठी काँग्रेसचं हायकमांड आता कठोर कारवाई करणार आहे। राजू सुनावणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतो आपण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटलेली होती। 7 आमदारांचे आहे ते पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं होतं आणि कुठेतरी पक्षाने हे गांभीर्याने घेतलेलं आहे। आज काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये के.सी. वेणुगोपाल आलेले होते, प्रभारी आलेले होते आणि राज्यातील महत्त्वाचे नेते जे आहेत ते सुद्धा आपल्या उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले होते। या 7ही आमदारांवरती कारवाई केलेली आहे। मात्र नेमकी काय कारवाई केली हे नेत्यांनी सांगितलेलं नाही। तर ही कारवाई जी आहे ते पक्षातून निलंबन होण्याची कारवाई असण्याची दाट शक्यता आहे आणि याची अधिकृत घोषणा येत्या 2 दिवसांमध्ये केली जाणार आहे। कारण आपण पाहतोय की चंद्रकांत हंडोरे यांच्या वेळेस ज्या प्रकारे मतं फुटलेली होती त्यानंतर सावध भूमिका म्हणून या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी काही मार्किंग केलेली होती आणि त्याच याच्या आधार जे आहे ती मतं फुटलेली आहे। त्यामुळे आमच्याकडे पुरावे आहेत असं काँग्रेसचे नेते सांगतात आणि त्या पुराव्यांच्या आधारे या 7 आमदारांवरती जे आहे ते निलंबनाची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे। खरं तर हे मोठं पाऊल उचलताना काँग्रेसवर पाहायला मिळते, कारण आगामी विधानसभेच्या निवडणूक आहे आणि त्याच्या आधीच पक्षाला शिस्त लावण्यासाठी आणि कुणीही परत अशी भूमिका घेऊन यासाठी थेट मेसेज देण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे। निश्चित राजू, परंतु आता निवडणुका अगदी 2-3 महिन्यांवरती आलेल्या आहेत आणि अशा वेळी 8 आमदारांवरती जर कारवाई केली गेली तर त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये कसे जाणवू शकतात? साहजिकच आहे, याचे परिणाम जे आहेत ते दोन्ही बाजून आपल्याला बघावं लागतील, कारण हे काँग्रेसचे 7 आमदार महत्त्वाचे आहेत। यांना पुन्हा तिकीट देणार का? जर कारवाई केली तर साहजिकच आहे का तिकीट नाकारले जाणार आहे। मात्र दुसरा सुद्धा प्रश्न असा आहे की वारंवार जर काँग्रेसचे आमदार अशा प्रकारे पक्षाच्या विरोधात काम करत असतील, फुटत असतील तर एक कुठेतरी मेसेज देणे जे आहे तो महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीत हा जर कठोर मेसेज गेला असता तर आता ही वेळ आली नसती। त्यामुळे आता कठोर कारवाई करा अशा प्रकारची मागणी ह्या सगळ्या नेत्यांची आहे। त्यामुळे हायकमांड असेल किंवा पक्षश्रेष्ठी यांनी आता ठरवलेलं आहे की ह्या 7ही आमदारांनी जे काम केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करायची, कारण लोकसभेनंतर कुठेतरी काँग्रेसचा देशभरामध्ये झुकतं माप आहे, राज्यात सुद्धा झुकतं माप आहे आणि असं असताना जर काँग्रेस विरोधी कारवाई करत असेल काही आमदार तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ही कारवाई होण्याची शक्यता आहे। निश्चित अपडेट घेत राहू राजू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।